लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मराठा समाजातर्फे समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन। फुलंब्री तालुक्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील मराठा समाजातर्फे तालुक्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 24 फेब्रुवारी रोजी मराठ्यांचा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळवण्याकरिता सुरू असलेल्या उपोषणाला समर्थनार्थ म्हणून तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत व दुपारी 4 ते 7 पर्यंत फुलंब्री तालुक्यातून गेलेल्या सावंगी जवळील समृद्धी महामार्गावर शांततेत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। याचप्रमाणे आळंद फरशी फाटा येथे सुद्धा जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। मराठा आरक्षणाच्या हक्काचे काय कुणाच्या बापाचे आणि मनोज जरांगे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आणि मनोज जरांगे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आंदोलन करण्याचं मुख्य कारण म्हणजे सरकारने काढलेल्या सगळे सोयरे अध्यादेशाची कायद्यात रूपांतरण करण्यात यावे ही मुख्य मागणी आहे, असे निवेदनही देण्यात आलं। निवेदनावर गेवराई पायगाचे सरपंच मंगेश संजय साबळे, साईनाथ धुपाजी बेडके, कृष्णा विष्णू गाडेकर, वसंत पात्रीकर, सुदाम भाऊसाहेब गायकवाड यांच्या सह्या आहेत। तर समृद्धी महामार्गावर फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाणे, पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे, महिला पोलीस सुवर्णा करताडे, पोलीस श्री चाटे यांच्यासह दंगा काबू पथकाची तुकडीसह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तसेच आळंद व फरशी फाट्यावर वडोद बाजार पोलीस ठाण्याचे पोलिसांचे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।